नमस्कार, मी संदीप देसाई. महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेमध्ये झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. 2017 आणि 2019च्या कर्जमाफी योजनेतून तांत्रिक कारणांमुळे वंचित राहिलेल्या राज्यातील 5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आणि यासाठी राज्य सरकारनं तब्बल 14,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे आता कर्जमाफी योजनेमध्ये वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नियोजनाला गती देण्यात आली आहे. सिंगापूर, हाँगकाँगच्या धर्तीवर हा कायापालट होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 2028 पर्यंत किमान 10,000 घरं पात्र रहिवाशांना देण्याचं नियोजन आहे. हा प्रकल्प अदानी समूह आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानं राबवला जातोय. आधुनिक पायाभूत सुविधा, स्थानिक संस्कृती आणि उद्योग, पर्यावरण संवर्धन तसंच मोठ्या घरांची तरतूद या धारावी पुनर्विकास प्रकल्पातील ठळक बाबी आहेत. धारावीतील कुंभारवाड्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अस्तित्व कायम ठेवण्यासाठी तोडगा काढणार. नेचर पार्कची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्नशील आहे. प्रकल्पासाठी लागणारे सर्व परवाने एकाच ठिकाणी व जलद गतीने मिळावेत यासाठी विशेष कक्ष स्थापन करणार. धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत देशातील पहिला अत्याधुनिक मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येणार. बीकेसी धारावी परिसराचं सुशोभीकरण होणार. 10 वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे. ही धारावी पुनर्विकास प्रकल्पाची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विमानतळाच्या टर्मिनल 1च्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 20 फूट उंच भव्य कांस्य पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. देश विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची ओळख व्हावी हा यामागील उद्देश आहे. हे विमानतळ केवळ मुंबई किंवा महाराष्ट्राचंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवीन भारताचं प्रतीक बनेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय. छत्रपती शिवरायांचा 20 फुटी ब्रॉन्झचा पुतळा त्याचं अनावरण नवी मुंबईच्या विमानतळावर झालेलं आहे. स्वराज्याची राजधानी रायगड त्या जिल्ह्यातलं हे विमानतळ, त्यामुळे या ठिकाणी महाराजांचा पुतळा असलाच पाहिजे. आणि मला अतिशय आनंद आहे की केवळ 8 महिन्यामध्ये हा भव्य अशा प्रकारचा पुतळा तयार झाला. या आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारा आणि जाणारा प्रत्येक प्रवासी हा महाराजांच्या या प्रतिमेतून, महाराजांच्या पुतळ्यातून, महाराजांच्या स्मारकातून त्या ठिकाणी ऊर्जा प्राप्त करेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शासन आपल्या दारी या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला मानाचा स्कॉच पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. देशभरातील विविध श्रेणींमधील 280 प्रकल्पांमधून या उपक्रमाची निवड करण्यात आली आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवून त्यांचं जीवन सुखकर करण्यासाठी हा उपक्रम वर्षभर यशस्वीरित्या चालवण्यात आला. विविध शासकीय योजनांचे लाभ 5 कोटींहून अधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आले. उपमुख्यमंत्री आणि अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा पवार यांनी शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधींच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणं हे शासनाचं प्रमुख उद्दिष्ट आहे असं म्हटलंय. त्या अनुषंगानं त्यांनी आढावा बैठक घेतली. अल्पसंख्याक विभागातील रिक्त पदं तातडीनं भरण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा यासाठी प्रशासनानं अधिक सक्रियपणे काम करावं अशा सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत 22,611 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. घोडबंदर रस्त्यांवरील गायमुख ते फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग आणि फाउंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत पुलाचा 17,036 कोटींचा प्रस्ताव, तसंच नवी मुंबई मेट्रो मार्ग 1A आणि मार्ग 2च्या 5,575 कोटींच्या प्रस्तावाचा यामध्ये समावेश आहे. पायाभूत सुविधांचे प्रकल्प कार्यान्वित होणार असल्यानं वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ आणि वेगवान होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. या बातमीसह महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पहा झी 24 तास.